आयुर्वेद शास्त्र सांगतं की यू शुड ईट व्हॉट यू कॅन अप्लाय. दिस इज द ब्युटी. आपण तेच लावलं पाहिजे जे आपण खाऊ शकतो. म्हणून तूप बघा, आपण खाऊ पण शकतो, लावू पण शकतो. शतधौत घृत खाऊ पण शकतो, लावू पण शकतो. पण SPF खाता का तुम्ही? नाही, मी तोच विचार करतोय. मी 30% सकाळपासून 50% रात्रीपर्यंत काय-काय लावतोय. हां. त्यातलं मग काहीच काहीच एडिटिव्ह मग काहीच जे नाही. तुम्ही खाऊ शकत नाही ना, हं. सर ते कृपा करून चेहऱ्याला लावू नका. कारण ही स्किन सुद्धा त्याला खाते. हं. ती पण एक त्याला ओके, डायजेस्ट ओके, करते ना, ओके. आपण हां, हां. खातोय तो. मध्ये एका खूप मोठ्या पावडरच्या कंपनीवरती लहान बाळांची पावडर बनवायचे. त्यांच्यावरती कॅन्सर इन्ग्रीडियंट्स आहेत, त्याच्यात हं. कॅन्सर कॉझिंग इन्ग्रीडियंट्स आहेत म्हणून त्यांच्यावरती किती मोठी कोर्ट केस झाली कळलं मला. आपल्याला तुम्ही आपण कल्पना नाव आहे. नाही घेऊ शकत. हां. पण ते प्रॉडक्ट तर बाळाला म्हणजे पहिलं सजेस्ट करतात एक्झॅक्टली डॉक्टर. म्हणजे सगळ्यात छोट्याशा लहान बाळाला लावल्या जाणाऱ्या पावडरमुळे पण कॅन्सर होऊ शकतो. हं. कारण पावडर फक्त एक्सटर्नली डिपॉझिट होत नाहीये तिथे सर. आपली स्किन त्याला खाते ना. आपल्या स्किनसाठी प्रत्येक प्रोडक्ट हा फॉरेन बॉडी आहे. मग त्याच्यावरती भ्राजक पित्ताची ऍक्शन होते. तो बॅरियर आहे ना, मी तुम्हाला म्हटलं तसं. तिथे आपले सोल्जर्स बसलेले आहेत या बरोबर. बाउंड्रीवरती. हं. आणि सोल्जरचं काम काय असतं? रोको, टोको, जाने दो. म्हणजे बाहेरून आलेली गोष्ट थांबवतात, योग्य आहे का विचारतात, पाठवतात. कुठे पाठवतात? आत किंवा बाहेर. बाहेर. चांगले असेल तर आत पाठवतात, खराब ओके. असेल तर बाहेर पाठवतात. ओके. स्किन वरती लावणारा प्रोडक्ट जो आहे ना, तो तोच पाहिजे जो आतून आलेला आहे, जो तुम्ही खाऊ शकणार आहे. आयुर्वेदातले सगळे प्रोडक्ट बघा, चंदन बघा, मंजिष्ठा बघा, हरिद्रा बघा, उशीर बघा, वाळा बघा, शतधौत घृत बघा, सगळे स्किन केअरचे प्रोडक्ट तुम्ही एक्सटर्नली लावू पण शकता आणि इंटरनली खाऊ पण शकता. म्हणून हा कन्सेप्ट मला वाटतं की खूप महत्वाचा आहे.